कासारे किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मच्छी साफ करण्याची पद्धत। मच्छी म्हणजे इथे मी फ्रॉन्स आणले, त्याला आपण मराठीमध्ये कोळंबी म्हणतो। ती कशी साफ करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता आम्ही छान मोठे मोठे फ्रॉन्स आणलेले आहेत, म्हणजेच कोळंबी, आणि हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील। आणि आता पावसाळा असल्यामुळे हे छान असे मोठे असतात। हे पहा, हे तुम्हाला सर्वीकडे बाजारात मिळते। कधी कधी काय होतं, छोटे सुद्धा फ्रॉन्स असतात, त्यामुळे नेहमीच असे मोठे भेटतील असं नाहीये। आता आपण पाहूया की ते कसं साफ करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तर हे मी इथे हे पहा, फ्रॉन्सचं पहिलं जे डोकं आहे ते काढणार आहे। आणि याचे जे कवर आहे ते कडक असतं, त्यामुळे सांभाळून काढायचं, हाताला सुद्धा लागू शकतं। हे बघा, आतमध्ये घाण सुद्धा आहे, ही काढलीच पाहिजे आपल्याला, नाहीतर ही आपण खाल्ल्याने आपल्याला उलटी जुलाब सुद्धा होऊ शकते। हे पहा, तारेसारखी एकदम आतमध्ये घाण असते, ते सुद्धा काढणं आवश्यक आहे। हे पहा, हे वरचं जे कवर आहे हे आपल्याला टोचू शकतं कडक असल्यामुळे। आणि ही वरची घाण सुद्धा तुम्ही पाहू शकता, तीच आपल्याला काढून घ्यायची। आणि मी इथे दुसरीकडे मुशी सुद्धा आणलेली होती, पण ही सोलून झालेली आहे। हे पहा, त्याचं कवर हे अशा पद्धतीने आम्ही साफ करून घेतलेले आहे। आणि या मुशीचे सुद्धा पीसेस करून घेतलेले आहेत छोटे छोटे। ही पहा, कोळंबी मधली घाण ही आपल्याला काढून घ्यायची आहे, एकदम छोटी बारीक तारेसारखी आहे। अशा पद्धतीने आपण आता हे बाकीचे कोळंबी म्हणजेच फ्रॉन्स साफ करून घेणार आहे। ह्या फ्रॉन्सचे म्हणजे कोळंबीचे तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता किंवा कालवण म्हणजे रसा सुद्धा बनवू शकता। आणि जर याचा भात जर तुम्ही बनवलात तर तो खूपच छान लागते, कोळंबी भात। त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा। हे पहा, छान असे मोठे मोठे फ्रॉन्स आहेत। तर अशा प्रकारे मी इथे काही फ्रॉन्स म्हणजे कोळंबी साफ करून घेतलेली आहे। ही आता आपण साईडला ठेवूया। आणि मी इथे पाणी घेतलेलं आहे, हे आता आपण 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत। व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे। हे पहा, तुम्ही पाहू शकता की पाणी किती खराब झालेलं आहे, म्हणून आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पहा, काही घाण राहिलेली आहे तर आपण ती अशी पाण्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण सर्व जी कोळंबी आहे ती साफ करून घेतलेली आहे। आणि ही पहा, छान अशी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। आणि आपण आता 2 ते 3 पाण्यामध्ये हिला धुवून सुद्धा घेतलेला आहे। जर तुम्हाला आमची कोळंबी म्हणजेच फ्रॉन्स साफ करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आणि हो, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। थँक यू।